काळजाची दीपकळी. काही दिवसांपूर्वी मी माझ्या घराजवळील एका मंदिरात गेले होते. नित्याप्रमाणे दर्शन घेऊन मंदिराच्या परिसरात थोडी टेकले. माझ्यासमोरच एक आजी आणि तिचा 3-3.5 वर्षाचा नातू असे दोघे बसले होते. आजी तोंडाने काही श्लोक म्हणत होती आणि तिचा नातू तिच्या मागे अगदी जसंच्या तसं म्हणत होता. कौतुकाने मी त्या दोघांकडे पाहत होते. हे चित्र खरंच खूप सुंदर होतं. पण मला एक गोष्ट खटकली, ती म्हणजे आजीचं तोंड एका दिशेला आणि नातू दुसऱ्याच दिशेला बघत होता. दोघेही एकमेकांना अगदी खेटून बसलेली असूनही नातवामध्ये काहीतरी अचेतनादायी असं वाटत होतं. नजरानजर होताच आजी माझ्याकडे पाहून गोडसं हसली. माझ्या डोळ्यातील शंका तिने अचूक ओळखली आणि म्हणाली, लेकरू आंधळ आहे. तिचे हे 3 शब्द माझ्या काळजात चर्र करून गेले. मी सहानुभूतीपर हसले. त्यावर त्या म्हणाल्या, देवाने एक गोष्ट दिली नाही, पण बाकी अनेक गोष्टी दिल्या आहेत. हा मुलगा बासरी वाजवतो, तबला वाजवतो. आपण जे शिकवू ते आणि तसंच म्हणून दाखवतो. मी मंदिरातून घरी आले, तरी माझ्या मनातून ही गोष्ट अजिबात जात नव्हती. एकच प्रसंग, पण किती विविध कंगोरे. डोळे दिले नाहीत म्हणून एकीकडे वाटणारं दुःख आणि या दुःखात सुद्धा जे दिलंय त्यात आनंद मानणारी ती गोड आजी. आणि माझ्या वाचनात वसंत केशव पाटील यांचा महाराष्ट्र टाइम्समधला लेख आला. अगदी त्याच दिवशी, जणू माझ्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवून देण्यासाठीच. लेखाचं नाव होतं काळजाची दीपकळी. लेखक वसंत केशव पाटील. मी शाळेत होतो तेव्हाची गोष्ट. आजीच्या डोळ्याचे पार भिताड झालेले. ती आपली हातात टिपरूक घेऊन उमऱ्यात राखण करत बसलेली. तिला काय आणि कसं दिसतं हे एक कोडच होतं. एखादं कुत्रं मांजर दाराशी आलं की त्याच्या नाकाडावर हमखास फटका बसलाच. मी कोपऱ्यात दप्तर टाकलेलं तिला लगेच कळायचं. मऊसूत आवाजात म्हणायची, बाळा वसू, तसाच पळू नकोस खेळायला, काहीतरी खा आणि मग जा. मग आतल्या अंगाला मान वळवून म्हणायची, शाळा आहे ग, पोराला गूळ शेंगा दे उलिशा, तसंच जाईल नाहीतर हुंदडायला. झांजड पडता पडता वडील वैरणीचा भारा गोठ्यात टाकून आत आले की आजीचं ठरलेलं, अगं लाडाबाई, केशव दमून आलाय बघ, चहा टाक त्याला. हे आणि असं दिवसभर चालायचं. आता आजी नाही, आई नाही, छप्पर नाही, तो उमरा नाही, आत घुसणारी ती कुत्री मांजरी नाहीत. ते सारं मागे पडलं. पण आजीच्या त्या आंधळ्या डोळ्यांच्या आठवणी मनातून जाता जात नाही. कसे बरे दिसत होते तिला. माणसाची इंद्रिये जोवर शाबूत असतात तोवर त्याला त्याचं मोल समजत नाही. तो आपल्याच तालात असतो. एखाद्या गात्रातलं त्राण आणि प्राण क्षीण झाला की अन्य अवयवांवर अधिक जबाबदारी पडते. मग ते अधिक समर्थ, सक्षम व सतेज होत असतील काय. शोलेतल्या संजीव कुमारचे हात पुरते निकामी झाले असूनही तो जरासुद्धा गलित गात्र वा हतबल होत नाही. उलट त्याच्या वाणीतला निखळ, डोळ्यातला अंगार आणि त्याचं पादप्रहार पाहून आपण चकित होतो. एखादं गात्र निःशक्त आणि निर्जीव झालं तर अन्य गात्रे आपसुकच सबळ होत असणार हे नक्की. आपण बघतो की एखाद्या मुलाचे मातापित्याचे छत्र अकालीच हरपले तर ते मूल बालवयातच केवढं शहाणं आणि किती समंजस, पोक्त झालेलं असतं. निसर्ग व नियतीच यांचीच ही किमया. कपाळावरील आणि हातावरील रेषा पाहणाऱ्यांना याचं रहस्य कळलेलंच नाही. म्हणूनच आपण दिव्यांगांनी केलेले विक्रम बघून थक्क होतो. आपणाला कळत नाही, कळलेलेच नाही हेच आपल्याला पुन्हा पुन्हा कळत छळत राहतं.
एक लोककथा सहज आठवते. तिथेही एक आंधळा साधूबाबा आहे. त्याने राजा, त्याचा प्रधान व शिपाई यांची कुंडली आरशागत त्यांच्यासमोर मांडली. राजा, प्रधान आणि शिपाई एकदा वनविहारासाठी गेले होते. एक हरीण आपलं इकडे तिकडे दुडदुडत होतं. राजाने आपला घोडा भडधाव सोडला, पण हरीण वाऱ्यागत निघून गेलं. राजा भटक भटक भटकला, थकला. इकडे राजा परतला नाही म्हणून प्रधानाने शिपायाला धाडलं. वाटेत एक साधूबाबा आपल्या झोपडीच्या बाहेर बसला होता. शिपायानं विचारलं, ए आंधळ्या, इकडून एखादा घोडेस्वार गेलाय काय? साधू म्हणाला, माहीत नाही. शिपाई काही परतला नाही. मग प्रधानच राजाला शोधायला निघाला. तो योगायोगाने त्याच साधूजवळ आला आणि म्हणाला, अहो साधू, इकडून कुणी गेलंय का? साधू म्हणाला, प्रधानजी, आत्ताच एक शिपाई गेलाय. काही वेळाने राजाही तिथे आला व म्हणाला, साधू महाराज, इकडून कोणी व्यक्ती गेली आहे काय? साधू म्हणाला, राजन, आधी तुमचा शिपाई, नंतर तुमचा प्रधान गेला आणि आता तुम्ही आला आहात. त्यानंतर ते तिघेही भेटले तेव्हा त्यांची साधूविषयी चर्चा झाली. आंधळा असूनही त्याने त्यांना बरोबर कसं ओळखलं याचं सर्वांनाच आश्चर्य वाटलं. ते साधूपाशी गेले. त्यांनी आपली शंका त्यांच्यापुढे ठेवली. साधू हसून म्हणाला, तुम्हाला ओळखणं खूप सोपं होतं. तुमचा सेवक म्हणाला, ए आंधळ्या. प्रधान म्हणाला, ओ साधू. आणि तुम्ही म्हणालात, अहो साधू महाराज. हे पहा राजन, माणसाच्या चेहऱ्यावरून नाही तर त्याच्या बोलण्यावरून त्याचं खरं रूप कळतं. तुमच्या संबोधनावरून तुम्हाला ओळखण्यात काहीच अडचण नव्हती. शहाण्यांच्याही डोळ्यात अंजन घालणारे असे अनेक घटना, प्रसंग रोजच घडत असतात. फक्त त्यासाठी नुसते डोळे उघडे ठेवून उपयोग नाही, तर काळजाच्या दीपकळीच्या प्रकाशात आत आत उतरायला हवे. आता या लेखातील काही वाक्यांचं रसग्रहण करूयात, अर्थात मला आवडलेल्या. पहिलं मला आवडलेलं वाक्य आहे, माणसाची इंद्रिये जोवर शाबूत असतात तोवर त्याला त्याचं मोल नसतं. किती खरं आहे नाही का? आपल्या सर्वांना देवाने एक सुदृढ शरीर दिलेलं आहे. त्याचं मोल खरोखरच आपल्याला माहिती असतं का? त्यातल्या एखाद्या जरी अवयवाने काम करणं बंद केलं तर काय अवस्था होईल आपली? मग ज्याला जन्मजात किंवा अपघाताने असं भोगावं लागतं त्याची अवस्था कशी होत असेल? परंतु लेखातच पुढे म्हटल्याप्रमाणे एखाद्या गात्रातले त्राण आणि प्राण क्षीण झाले की अन्य अवयवांवर अधिक जबाबदारी असते. ती अधिक समर्थ, सक्षम, सतेज होतात. म्हणूनच मला दिसलेल्या त्या छोट्या मुलाची स्मरणशक्ती, वादनकला विकसित झाली असावी. अनेक कार्यक्रमात मी अशी अनेक उदाहरणं पाहिली आहेत, ज्यात असे शारीरिक अपंगत्व असलेल्या व्यक्ती सुंदर गातात, नृत्य करतात, वाद्य वाजवतात. या लेखातलं मला आवडलेलं दुसरं वाक्य आहे, आपणाला काही कळत नाही, कळलेले नाही, हेच पुन्हा पुन्हा कळत छळत राहते. किती सुंदर आहे हे वाक्य. एखादं गात्र निःशक्त झालं की इतर गात्रे सबळ होणारच. पण आपल्या सामान्य ज्ञानाला हे कळत नाही आणि आपण वर म्हटल्याप्रमाणे अशा दिव्यांगांनी केलेले विक्रम बघून आपण थक्क होतो. एखाद्याचे दिव्यंगत्व बघून आपल्याला सहानुभूती वाटते. कसं ना, नियती, नशीब असं काहीतरी म्हणत राहतो. आयुष्य कसं काढणार हा, असे प्रश्न आपल्याला छळत राहतात. कारण आपण फक्त त्याच्या व्यंगाचा विचार करतो. पण परमात्म्याने त्याला इतर कुठल्या तरी बाबतीत आपल्याही पेक्षा अधिक सबळ केलेलं असतं. सगळे धड असलेली आपल्यासारखी माणसे जे करू शकत नाहीत ते हे करू शकतात आणि आपण थक्क होतो. कारण आपल्याला कळत नाही हेच आपल्याला पुन्हा पुन्हा छळत राहतं. या लेखातील तिसरे मला आवडलेलं वाक्य आहे, तर काळजाच्या दीपकळीच्या प्रकाशात आत आत उतरायला हवं. यातील काळजाची दीपकळी
हा शब्दप्रयोगच खूप सुंदर आहे. काही घटना, प्रसंग आपल्याला जसे दिसतात तसे आकलन होतात. पण त्यातलं मर्म जर जाणून घ्यायचं असेल तर तुमच्या मनाची संवेदनशीलता जागृत असायला हवी. याच संवेदनशीलतेला, याच सारासार विचारशक्तीला लेखकाने काळजाची दीपकळी किंवा काळजाच्या दीपकळीचा प्रकाश असे म्हटले आहे. धन्यवाद.